श्री संत एकनाथ महाराज रचयित श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 2. अयोध्येत सर्व प्रजाजन अतिशय आनंदात आहेत आणि इंद्राच्या वरदानाप्रमाणे सर्व नगर अलकापुरी समान वैभवपूर्ण आहे असे दशरथाने पाहिले आणि तो प्रसन्न झाला. आपल्याला पुत्र होणार त्या आधीच व त्यासाठीच सर्व वैभवाची तयारी देवांनी केली आहे असे त्याला वाटले. दशरथ सिंहासनावर विराजमान असताना इंद्राने स्वर्गातून पाठवलेल्या अप्सराही त्याच्याकडे आल्या. त्यांनी राजाला नमन केले आणि म्हटले, महाराज, देवराज इंद्राने आम्हाला स्वर्गातून इकडे पाठवले आहे. आपण जी आज्ञा द्याल तिचे आम्ही पालन करू. राजा म्हणाला, होय. आपण विभांडक मुनींना न कळता त्यांचा पुत्र ऋषशृंग याला प्रलोभन दाखवून इकडे आणायचे कार्य मोठ्या युक्तीने करायचे आहे. त्यानुसार अप्सरा विभांडक मुनीच्या आश्रमाजवळ गेल्या. ते त्यावेळी एका अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. एकटा ऋषशृंगच आश्रमात होता. अप्सरांनी त्यांच्या दृष्टीस पडावे या बेताने नाना प्रकारचे शृंगारिक हावभाव केले. ऋषशृंग त्यांच्या दर्शनाने लुब्ध होऊन त्यांच्या मागोमाग काहीसा दूरवर वनात गेला. ते सुंदर तरुण जटाधारी तापसीच असावेत असे त्या भोळ्या अज्ञानी तरुणास वाटले, पण त्यांच्याबद्दल त्याला अपूर्व अनाकलनीय आकर्षण वाटू लागले. तेवढ्यात अप्सरांनी हे जाणले की आता त्यांचा पिता विभांडक येईल, म्हणून त्या त्याला दिसेनात अशा प्रकारे निघून गेल्या. त्याला फारच चुटपुट लागून राहिली. विभांडक आले. पुत्राचे मन ताळ्यावर नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, काही तापसी आले होते. त्यांच्या जटा मृदू व तेजस्वी होत्या. त्यांची शरीरेही सुंदर होती. त्या साधूंना मी पाहिले, पण ते आश्रमात न येता तसेच निघून गेले. खरे म्हणजे त्यांचे स्वागत चांगला पाहुणचार मी करायला हवा होता, पण त्यांच्या दिव्य तेजाने मी अवाक झालो. आता मात्र माझी चूक झाली म्हणून मन बेचैन झाले आहे. आपण आश्रमात नसल्यामुळे कदाचित ते परत गेले असावेत असे सगळे त्याने सांगितले. पण त्याला त्या अप्सरांबद्दल जे विलक्षण आकर्षण वाटले ते मात्र त्याने सांगितले नाही. आता जर ते तरुण ऋषिकुमार आले तर मी त्यांचे आदरातिथ्य करीन असे मनाशी ठरवून तो त्या रात्रीही त्याच विचारात राहिला. सकाळ झाली तेव्हा अनेके पूर्ण करून विभांडक मुनी पुन्हा अनुष्ठानासाठी निघून गेले. तो आश्रमात एकटाच राहिला. तो मृगाच्या स्वभावाचा होता. नादलुब्ध होणे हे त्याला स्वाभाविक होते. अप्सरा पुन्हा आल्या. त्यांनी वीणावादन सुरू केले. त्यामुळे तो त्यांच्याकडे आकृष्ट झाला. त्याला स्त्री संघाचे काहीच ज्ञान नव्हते. तो अप्सरांना साधक आणि तपस्वी समजत होता. अप्सरांनी योग मार्गातलीच परिभाषा वापरून त्याला आपला संग दिला व अनुभूतीने अशा आनंदामुळे त्याचे चित्त पूर्णपणे त्यांच्याकडेच लागले. अप्सरांनी त्याला त्यांच्या तपापासून विभक्त केले. त्याच्या मागोमाग तो दशरथाच्या अयोध्या नगरीस केव्हा आला ते त्यालाही कळले नाही. तो येताच दशरथाने नगर शृंगारून त्याचे उत्तम स्वागत केले. ऋषशृंग भांबावूनच गेला होता. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरु. त्यांच्या दर्शनाखाली दशरथाने शांतना नामक आपल्या मनोनीत कन्येचा ऋषशृंगाशी विवाह ठरवला. शांतनू हा राजा त्या शांतनेचा पिता. त्याला दशरथाने मानाने विवाह समारंभासाठी बोलवले. दशरथाने ऋषशृंगाला बोलवून अयोध्येस नेले हे कळताच विभांडक मुनींना प्रथम राग आला. पण शांतनाचा त्याच्याशी विवाह केला जात आहे हे कळले तेव्हा येता येता वाटेतच त्यांचा राग मावळला आणि तेही त्या सोहळ्यासाठी आनंदाने उपस्थित झाले. शांतनू राजाला लोमपाद असेही नाव पडले होते. विभांडक ऋषींना असे वरदान होते की जर पाऊस पडावा यासाठी यज्ञ केला तर भरपूर पाऊस पडून दुष्काळ नाहीसा होऊन त्या प्रदेशात सर्वत्र सुख होईल. लोमपादाने विनंती केल्यावरून विभांडक ऋषी त्याच्या राज्यात गेले. त्यांनी तिथे पाऊस पडावा म्हणून योग्य तो यज्ञ केला व लोमपादाच्या राज्यात उत्तम वर्षाहून सुख समृद्धी आली. तेथून विभांडक परत अयोध्येस आले तेव्हा पूर्वी इंद्राने व बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे दशरथाने ऋषशृंगाच्या अर्धयुत्वाखाली वशिष्ठांच्या सल्ल्याने पुत्र कामेष्टी नामक यज्ञ फार समारंभपूर्वक, श्रद्धापूर्वक व मनात पुत्र संकल्प दृढ धरून केला. तो यज्ञ इतका निर्दोष झाला की प्रधान होमाच्या वेळी यज्ञ देवता स्वतः प्रकट झाली. तो महाकाय तेजस्वी पुरुष पाहून सारे स्तंभित झाले. यज्ञात देव प्रत्यक्ष प्रकट झालेला त्यांनी प्रथमच पाहिला. ऋषशृंगाला सर्वांनी धन्यवाद दिले. त्या यज्ञ पुरुषाच्या हातात एक दिव्य पात्र होते. ते पात्र पायसाने भरलेले होते. ऋषशृंगाच्या हाती ते देऊन यज्ञदेव म्हणाला, हा यज्ञ पुरोढास तू आपल्या तिन्ही राण्यांना प्राशन करायलाच दे. त्रिभुवनाला पवित्र करणारे पुत्र त्यांना प्राप्त होतील. एवढेच बोलून यज्ञ पुरुष अदृश्य झाला. ऋषशृंगाने ते पात्र दशरथाजवळ दिले. राण्यांना पुरोढास देण्यास विलंब करू नये, विघ्न उत्पन्न होईल असे यज्ञपुरुष म्हणाला होता. ते त्याने वशिष्ठांना सांगितले. फल, मूल, तीर्थ व प्रसाद तत्काळ ग्रहण करावा, नाहीतर नुकसान होते. वशिष्ठांनी पुरोडाशाचे 3 भाग केले. त्यावेळी कैकेयी म्हणाली,
मी महाराजांची सर्वात लाडकी पत्नी आहे, मला आधी द्या, जास्त द्या. पण ज्येष्ठ पत्नी कौसल्या म्हणून तिला प्रथम पायस भाग दिला व सुमित्रेलाही देऊन शेवटी कैकेयीस दिला. तेव्हा कैकेयी रागवली, रुसली. गुरु वशिष्ठ यांच्यावरही ती संतप्त झाली. कौसल्येने व सुमित्रेने पुरोडास स्वीकारला व प्राशन करण्यासाठी प्रथम शुद्ध जलाचे आचमन केले. कैकेयी मात्र पुरोडास तसाच ठेवून दशरथाकडे रागाने पाहत बसली. तेव्हा एका घारीने तो पुरोडास झडप करून नेला. ती घार पूर्वी सुवर्चसा नावाची अप्सरा होती. तिने स्वर्गात नृत्य करताना मद्यपान केले होते, त्यामुळे तिच्या नृत्यात चुका झाल्या. म्हणून ब्रह्मदेवाने तिला घार होशील असा शाप दिला. तिने क्षमा मागितली, उशाप मागितला. तेव्हा अयोध्येत पुढे यज्ञप्रसंग मिळालेला पुरोडास दशरथाची कैकेयी ही राणी रुसून ग्रहण करण्यास विलंब करीन. तेव्हा तू तो पुरोडास पळव, म्हणजे तू पुन्हा अप्सरा होशील, असा उशाप त्याने तिला दिला. ती संधी साधण्यासाठी ही घार अयोध्येच्या आसमंतात हजारो वर्ष फिरत राहिली होती. यावेळी तिने संधी साधली. कैकेयीचा पुरोडास तिने झडप घालून पळवला. कैकेयीला तिच्या पंखाचा फटका बसताच ती जमिनीवर पडली. अहो, आता काय, असे ती राजाला म्हणाली. पण राजा आता काय करणार? घारीने तो प्रसाद पळवताच ती शापमुक्त झाली आणि रुसून बसलेल्या कैकेयीचे मात्र अहित झाले. ती फार रडू लागली. स्वतःला नाना प्रकारची दूषणे देऊ लागली. आपल्या नशिबाला बोल लावू लागली. त्यावेळी तिचे दुःख पाहून कौशल्येला तिचा कळवळा आला. तिने दुःख आपण दूर करावे असे तिच्या मनाने घेतले. श्री भावार्थ रामायण बालकांड पुरोडाश विभाग नावाचा दुसरा अध्याय समाप्त. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. एकनाथ महाराजार्पणमस्तु. एकनाथी भावार्थ रामायण मंगलाचरण. गणेश स्तुती. हे स्वसंवेद्या श्री गणेशा, तू अनादि आद्य वेद वेदांत वेद्य असून परम वंदनीय आहेस. तुला प्रणवोच्चारपूर्वक नमन करतो. तुझे रूप कसे आहे या संबंधी कल्पना करू गेलो तर तेथे कल्पनाच लोप पावते. म्हणून तू सघन चैतन्याच्या रूपात जसा असशील तसा तुला मी नमन करतो. व तुला अंग व अवयव नसल्यामुळे मी भक्त व तू आराध्य असा भेदच उरला नाही. तुझा परशु ज्ञानाचे तेज दर्शवतो, अंकुश नित्य स्मरण दर्शवतो आणि मोदक रूपाने तू निज भक्तांना आनंदाचे घास भरवतोस. हे स्तवन ऐकून गजानन संतुष्ट झाला आणि माझ्या वदनाच्या ठिकाणी तो स्वतःच वक्ता व स्वतःच वचन झाला. त्याचे विघ्नांचे स्वरूप पालटून सर्व अनुकूल केले व उन्मेष निर्माण करून त्याने आज्ञा केली, भावार्थ रामायणाची रचना आता वेगाने कर. आता सरस्वतीला वंदन करतो. ती चित्तातील चेतना व चैतन्य शक्ती आहे. स्फूर्तीला ती स्फूर्ती देणारी आहे आणि अमूर्त स्थितीची दर्शक अशी तिची मूर्ती आहे. तिला हंसवाहिनी म्हणतात, पण परमहंस पदवीवर जे साधू आहेत तेच तिचे खरे वाहन आहेत. तीच ग्रंथातील गूढ अर्थ उघड करून दाखवते. तिचा शुभ्रवर्ण शुद्ध सत्वगुण दर्शवतो. तिची वीणा ओंकार रूप आहे आणि 3 मात्रा या त्याच्या 3 तारा आहेत. पुस्तक हे वेद व उपनिषदांचे प्रतीक आहे. अशी ही सरस्वती स्वप्रकाशाने फार मनोहर दिसते आणि जगदाभासही भासवणारी, अव्यक्ताला व्यक्त करणारी अशी ही फारच शोभायमान आहे. या स्तवनाने ती प्रसन्न झाली व वाणी रूपाने प्रकट होऊन आशीर्वाद देऊन म्हणाली, भावार्थाने युक्त अशी रामकथा तू वेगाने रच. सद्भावाने तुझे रामायण पूर्ण होईल आणि ते संतांना प्रिय होईल. जे विविध ताप शमवतात व आर्तजनरूपी चातकांना चैतन्यरूपी मेघ आहेत व जे साधकांना संजीवन रूप आहेत, त्या संतांचे व सत्संगाचे आता स्तवन करतो.